मराठी सिनेमाच्या टीमने घेतली राज ठाकरेंची भेट। अभिनेत्री धनश्री काडगावकर यांनी केली पोस्ट शेअर। नशेखोरी विरोधातील कारवाईचे अभिनेते प्रवीण तरडे यांनी केलं कौतुक। मिरज शहरातल्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याला भेट देत नशेखोरी विरोधात सुरू असलेल्या कारवाईबद्दल सांगली पोलिसांचं केलं कौतुक। सांगलीतल्या कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला। सांगलीतील सामाजिक संघटनांकडून आयर्विन पुलाचा वाढदिवस एखाद्या मुलाप्रमाणे साजरा करण्याची परंपरा। कार आणि ट्रक सारख्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर। दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या विक्रीत उत्तर प्रदेशनं पहिलं स्थान पटकावलं। स्वच्छ सुरक्षित शौचालय कागदावरच। धारावीत 86 पुरुष आणि 81 महिलांमध्ये एक टॉयलेट। गोवंडी, मानखुर्द, मालाड, मालवणी, कुर्ला येथील झोपडपट्टीतही हेच चित्र। प्रजा फाउंडेशनचा धक्कादायक अहवाल समोर। योगगुरू रामदेव बाबा मुंबई दौऱ्यावर। रामदेव बाबांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी घेतली भेट। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या 6 तास बंद। उद्या सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार। विमानतळ धावपट्ट्यांच्या दुरुस्तीसाठी निर्णय। कांदिवलीमध्ये रिक्षा भाड्यावरून मनसे आक्रमक। जास्त रिक्षा भाडे आकारण्यावरून आक्रमक। वाहतूक पोलिसांसोबत मनसैनिकांची रिक्षा स्टँडला भेट। सीएनजी पंप सुरू झाल्यानं परिस्थिती पूर्वपदावर। ठाण्यात 2 दिवसांपासून सीएनजी पंप होते बंद। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान। ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना मोठा दिलासा। 50% कर माफ करत वसूल। धाराशिवमध्ये तपासणी दरम्यान आढळले 5 लाख रुपये, परंतु हे पैसे शहरातील एका व्यावसायिकाचे असल्याचं निष्पन्न। शहानिशा करून व्यावसायिकाचे पैसे परत। नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं चेकपोस्ट पथक तैनात। धोकादायक कचरा गाड्या चालवणं नाईलाज। मुंबई पालिकेचं स्पष्टीकरण। लोकशाही मराठीने केलेल्या रियालिटी चेकनंतर अधिकाऱ्यांचं उत्तर। अमरावतीत मालेगावातील बालिकेवर अत्याचाराचे संतप्त पडसाद। आरोपीला फाशीची शिक्षा द्या। सोनार समाजाच्या शिष्टमंडळाचं अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद निलंबित करण्याच्या निर्णयावर स्थगिती। बार काउन्सिल ऑफ इंडियानं दिली स्थगिती। मालेगावात जन्मदाखला घोटाळ्यात 500हून अधिक दाखले रद्द। 24 लोक देशाबाहेर पळाल्याची शक्यता। 500हून अधिक लोकांवर 48 तासात गुन्हे दाखल होणार। किरीट सोमय्यांची माहिती। 72 तासाहून अधिक वेळ बंद पडलेल्या सीएनजीचा पुरवठा सुरू। रिक्षा चालकांचा वाहन चालकांचा सुटकेचा श्वास। सीएनजी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनाची गर्दी। ठाण्यातील काही सीएनजी गॅस पंप सुरू। 48 तासांपासून सीएनजी गॅस पंप होते बंद। ठाण्यातील 7 महानगर गॅस स्टेशनवर गर्दी। विक्रोळी पार्क साइटमध्ये मुंबई मनपा इमारतीच्या पुनर्विकासावरून वाद सुरू। इमारत धोकादायक घोषित करून रहिवाशांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न, मात्र स्थानिकांकडून याला विरोध। वसईतील कामण जिल्हा परिषद शाळेला पालकांनी ठोकलं टाळं। क्षमतेपेक्षा कमी शिक्षक असल्यामुळे ठोकलं टाळं। मुंबईतील मालवणी परिसरात उत्तर भारतीय सेवा संघाचा सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम। आचार्य पवन त्रिपाठी यांची कार्यक्रमाला उपस्थिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार। निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा। उद्यापासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार। अंजली दमानी यांची आज पत्रकार परिषद। पत्रकार परिषदेत करणार मोठा गौप्यस्फोट। काल मुंडवा जमिनीची पाहणी करण्यापासून रोखलं। पाहणी करण्यास रोखल्यानं अंजली दमानिया पुन्हा आक्रमक। ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भात आज सुनावणी। आज सुप्रीम कोर्टात सकाळी 11 वाजता होणार सुनावणी। ॲडव्होकेट मंगेश ससाणेंनी केली होती याचिका दाखल।
बिबट्यांना तत्काळ जेरबंद करणार, नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालणार, बिबट्यांच्या हल्ल्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली का, हा सवाल उपस्थित. राजेंद्र मुठे यांच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही. दिग्विजय पाटील, शीतल तेजवाणी, रवींद्र तारू यांचं अहवालात नाव. मुंबईतील फ्लायओव्हर संदर्भातील बैठक संपन्न. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाली बैठक. 24 फ्लायओव्हरची डागडुजी फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा, उपमुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावलं. डोंबिवलीतील पक्षप्रवेशावर शिवसेना मंत्र्यांची नाराजी. मात्र उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केलीत, फडणवीसांचं वक्तव्य. महायुती नाराजी नाट्यावर पडदा पडला. महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत बैठकीत चर्चा. सर्वात जास्त जागांवर युती करायची, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान. आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून एकत्र राहावं, युती धर्म पाळण्यासाठी आम्ही बिहारपर्यंत जातो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. आमच्या एनडीएचे प्रधानमंत्री मोदी आहेत, डबल इंजिन सरकार मी सातत्यानं बोलतो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. आमचा अजेंडा खुर्चीचा नाही तर महाराष्ट्राच्या विकासाचा. आमचा अजेंडा स्वच्छ आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. महायुतीतील नाराजीवर अजित पवारांचं वक्तव्य. नाही रे बाबा, असं काही नाही, मी तर तुमच्याकडूनच ऐकतोय, अजित पवारांचं माध्यमांना स्पष्टीकरण. रवी राणा यांनी घेतली आपल्या युवा स्वाभिमान संघटनेची बैठक. संघटनेतर्फे निवडणूक प्रभारीची नियुक्ती. नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीबाबत आढावा. रवी राणा यांची युवा स्वाभिमान संघटना स्वबळावर. आरक्षणाच्या मर्यादेबाबत आज सुनावणी. आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडू नका, सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला स्पष्टपणे बजावलं. किमान 5 इमारतीच्या गटाचे मिनी क्लस्टर लवकरच होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश. क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला गती. नेत्यांनी नाराजी नाही, मनातील खंत व्यक्त केली. नाराजी ज्यांच्यासोबत होती त्यांना 3.5 वर्षांपूर्वीच सोडलं. महायुतीतील नाराजी नाट्यावर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. पक्षांतरावरून आमच्यात नाराजी होती, कुणी कुणाला सुनावलेलं नाही. नाराजी नाट्यावर प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. मुख्यमंत्री भडकले असं कोण म्हणालं, शिंदे आणि फडणवीसांनी सकारात्मक तोडगा काढला. प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. शिंदेंच्या सेनेचे 7 ते 8 मंत्री कॅबिनेट बैठकीत होते. नाराजीच्या बातम्या विनाकारण पेरल्या जात आहेत, गिरीश महाजनांचं वक्तव्य. तर मुंबईतील आमदारांची उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी बैठक. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. बैठक शासकीय कारणासाठी होती. मुंबईतील गृहनिर्माण धोरणाबाबत चर्चा करण्यासाठी आलो, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. निवडणूक असल्यामुळे इकडचं तिकडे सुरू, आमचे देखील काही लोक तिकडे गेलेत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मंत्रिमंडळ बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय. मुंबईत परवडणारे घरे उपलब्ध होणार, तसेच आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर. मुंढवा जमीन प्रकरणी मोठ्या समितीचा अहवाल सादर. नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांची माहिती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना विशेष MP-MLA कोर्टाचा झटका. 1 डिसेंबरपासून होणार दैनंदिन सुनावणीला सुरुवात. भाजप हे एकनाथ शिंदेंना दूर करत असून एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांचा निधी बंद केला असता. शिवसेनेच्या नाराजी नाट्यानंतर चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजी नाट्यावर आदित्य ठाकरेंचं ट्विट. मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाही. आदित्य ठाकरेंची खोचक टीका. चंद्रपूर भाजपमध्ये मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात पुन्हा वाद. महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यावरून वाद.
बीडमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी आणि भाजप कार्यालयात शुकशुकाट. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून स्वतःच्या बंगल्यावरून कारभार केला जात असल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरात भाजपकडून शिवसेनेला मोठा धक्का. कन्नड ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत राजपूत भाजपात. शिवसेनेविरोधात राजपूत यांची भाषणादरम्यान उघड नाराजी. निवडणुकीच्या दरम्यान कोणीही उठून काही अव्वाच्या सव्वा बोलणं काही कामाचं नाही. सध्या कुठं काही बोललं तर लगेच व्हायरल होतं. आता पहिल्यासारखं राहिलं नाही. एका कार्यक्रमादरम्यान सुरेश धस यांचं वक्तव्य. पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीसाठी झाडे तोडण्यासाठी लिहिण्यात आले नंबर. झाडावर लिहिलेले नंबर लोकशाही मराठीच्या कॅमेऱ्यात चित्रित. सरकारी उद्यानात वृक्ष तोडण्यासाठी लिहिण्यात आले नंबर. समरजित घाटगेंवर स्वपक्षातूनच टीका. समरजित घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाहीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा खुलासा. छोटे भूखंड आता विनाशुल्क नियमित होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश. सुमारे 3 कोटी नागरिकांना दिलासा. मराठी पाट्यांवरून मनसे पुन्हा आक्रमक. गिरगावातील सखी उद्योगगृहातील फलक गुजराती भाषेत, फलक मराठीत करण्यासाठी मनसे आक्रमक. अभिनेते रमेश परदेशी यांचा भाजपात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत केला प्रवेश. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले नगर परिषदच्या छाननी प्रक्रियेत नगरसेवक पदाचे 24 अर्ज अवैध तर नगराध्यक्ष पदाचे 2 अर्ज अवैध. उज्ज्वला थिटे यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज बाद. अर्जावर सूचकाची सही नसल्यानं अर्ज बाद. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी भरला होता अर्ज. बीडमध्ये भाजप एमआयएम कार्यकर्ते आमने सामने. डॉक्टर योगेश क्षीरसागर नगर परिषद कार्यालयासमोरून जात असताना घोषणा. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे अनुचित प्रकार टळला. आळंदीत 10 प्रभागात 22 जागांसाठी निवडणूक होणार. आळंदीत सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार. धुळ्यातील दोंडाईच्या नगरपालिकेवर भाजपचा झेंडा. भाजपच्या नयन रावल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड. शरयू भावसार यांचा अर्ज बाद. बीडमध्ये ऐन निवडणूक काळात शांतता. महायुतीतील राष्ट्रवादी भाजप कार्यालयात शुकशुका. भाजपच्या सुवर्णा पाटलांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. सुवर्णा पाटलांना दिली नगराध्यक्षपदाची उमेदवारी. सातारा नगर परिषदेची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर. धाराशिवमध्ये नगरपालिका उमेदवारी अर्ज छाननीच्या दरम्यान 2 गटात दगडफेक. नगरपालिकेमध्ये गोंधळ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे निवडणुकीचा अर्ज दाखल. खुलताबाद आणि वैजापूर या 2 ठिकाणावरून 2 उमेदवारांचा कुणबी प्रमाणपत्राचा लाभ घेत अर्ज दाखल. धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यावर शिक्कामोर्तब. मवियातून शरद पवारांची राष्ट्रवादी तर महायुतीमधून अजित पवारांची राष्ट्रवादी चौरंगी लढत होणार असल्याचं चित्र. धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेची महायुती. ठाकरेंच्या सेनेसोबत काँग्रेसची आघाडी. कळंब नगर परिषदेत तिरंगी लढत पाहायला मिळणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.